सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांना आपण आमंत्रित केलेला आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे द्राक्षाची फळ छाटणी व त्यानंतरचे उपाययोजना. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 धवल क्रांति, हरित क्रांतीचे धवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी बळके झेंडा मानाचा असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी सर्वांचे स्वागत करतो कार्यक्रमामध्ये. मी तुम्हाला आताच सांगितलं की विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाचा उद्देश हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावरती आजमितीस येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे विविध विषयांचे शास्त्रज्ञ आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती निमंत्रित करत असतो, ज्याचा शेतकऱ्यांच्या समस्या निराकरण करण्यामध्ये मदत होते. आपणास माहितीच आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सदर कार्यक्रमाचे म्हणजेच विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आपण आज जो विषय निवडला आहे की जी महत्वाचे अतिशय महत्वाचं असं महाराष्ट्रातील पीक म्हणजे द्राक्ष, फळ पिकांमधलं द्राक्षाची फळ छाटणी व त्यानंतरची उपाययोजना. आपल्याला माहितीच आहे शेतकरी बंधूंनो, द्राक्षाची हंगामातनं 2 वेळा छाटणी केली जाते, की एप्रिल छाटणी आणि दुसरी ऑक्टोबर छाटणी, जिला आपण फळ छाटणी असेही म्हणतो.
की आणि तिचा कालावधी आता सुरू आहे. तर या फळ छाटणी द्राक्षाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर द्राक्ष हे भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आपण जे महत्वाचं राज्य आहे की जे द्राक्ष उत्पादन करतं ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. एकूण आपल्या उत्पादनापैकी मोठा असा हिस्सा द्राक्षाचा आपल्या महाराष्ट्रातनं उत्पादित केला जातो. त्याचप्रमाणे द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्र हे एक अग्रेसर असं राज्य असून जवळजवळ एकूण एकूण उत्पादनाच्या एकूण निर्यातीच्या 95% जास्त निर्यात ही एकट्या महाराष्ट्र राज्यातनं केली जाते. म्हणजे आपण ज्याला डॉलर अर्निंग क्रॉप असं इंग्रजीमध्ये म्हणतो, अशा प्रकारचं हे पीक आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, त्याच्यानंतर सांगली, पुणे आणि सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांमध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, फळ पिकाची. हे एक बहुवार्षिक पीक आहे आणि या पिकाच्या संदर्भात आज आपण चर्चासत्रासाठी जे शास्त्रज्ञ बोलवले आहेत ते आहेत मुख्यतः डॉक्टर सतीश जाधव सर. हे प्रभारी अधिकारी आहेत. तसेच उद्यान विद्याविद्या अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. आणि या फळपिके संशोधन प्रकल्पाअंतर्गत द्राक्ष, पेरू, आंबा आणि लिंबू वर्गीय पिके याच्यावर संशोधन केलं जातं. त्याचप्रमाणे दुसरे जे आपले शास्त्रज्ञ आहेत ते आहे डॉक्टर संतोष मोरे सर. हे आहेत प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प, कृषी महाविद्यालय पुणे, जे डेडिकेटली आपल्या विद्यापीठातर्फे जे जैविक किडींवर संशोधन चालतं त्यासाठी काम करतं. त्याचप्रमाणे तिसरे जे आहेत ते डॉक्टर प्राध्यापक मधुकर शेटे सर. हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प येथे. त्याच पद्धतीने डॉक्टर रणजित कडू कीटकशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प येथे. त्याच पद्धतीने आज आपल्या बरोबर डॉक्टर आर व्ही दातखिळे सर, ज्यांनी 22 वर्ष अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्पामध्ये संशोधक कीटकशास्त्रज्ञ म्हणून काम करून ते आता सध्या निवृत्त झालेले, तेही आपल्या बरोबर आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर आहेत. त्यांचेही मी सहर्ष स्वागत करतो. त्यांचेही अनुभव आपल्याला आज ऐकायला भेटणार आहेत. त्याच पद्धतीने मी स्वतः मागील 5 वर्ष द्राक्षामध्ये काम केलेलं आहे, तर मीही आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी येथे हजर आहे. तर उपस्थित शेतकऱ्यांमधील मधील कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी अनम्यूट करून कृपया आपले प्रश्न विचारावेत अशी मी त्यांना विनंती करतो. शेतकऱ्यांची जर उपस्थित शेतकऱ्यांचे जर प्रश्न नसतील तर ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती प्रश्न पाठवलेले आहेत किंवा फोन करून प्रश्न पाठवलेले आहेत ते आपण घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे, द्राक्षाची गोडी छाटणी केव्हा करावी? जाधव सर. हा, नमस्ते. नमस्ते सर. द्राक्षाचे प्रामुख्याने 2 छाटणी केले जातात. त्यामध्ये पहिली जी आहे, जे आपण एप्रिलमध्ये करतो त्याला खरड छाटणी असं म्हणतात. तर जी आणि दुसरी जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते, त्या छाटणीला गोडी छाटणी असं म्हटलं जातं. प्रामुख्यानं या छाटणीपासून फलधारणा होते म्हणून याला फळ छाटणी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या फळ छाटणीचा जो कालावधी आहे तो साधारणतः 15 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत प्रामुख्याने केला असता की आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते. म्हणून की ऑक्टोबरमध्ये जी छाटणी केली जाते ही खास करून ही गोडी छाटणी, त्यामध्ये फळांचा भार येतो. ज्या वेळेला की एप्रिलमध्ये आपण पूर्णपणे खरड छाटणी करतो, म्हणजे असलेली सर्व फूट ओलांडे ठेवून बाकी असलेली सर्व फूट आहे ती काढून टाकतो आणि नवीन जी फूट येते ती त्या फुटींची पुढं वाढ होते आणि त्या वाढीवर की काही डोळे ठेवून वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळ्या काडीवर ती डोळे ठेवून छाटणी केली जाते आणि त्या डोळ्यातून पुन्हा घड निर्मिती होते, घड बाहेर येतो. आणि त्यामुळं की या छाटणीला आपण की ऑक्टोबर छाटणी किंवा फळ छाटणी असं म्हणतो. गोडी छाटणी करताना विशेषतः काळजी घ्यावी लागते, म्हणजे की प्रामुख्यानं काडी तयार झाली का,
कुठल्या काडीमध्ये कोणत्या डोळ्यामध्ये ही घड निर्मिती झालेली आहे, त्या घडाची निर्मिती अ, तपासूनच प्रयोगशाळेमध्ये की शक्यतो काड्यांची अशी तपासणी केली जाते आणि त्यामुळं आपल्याला की समजतं की कितव्या डोळ्यामध्ये घड आहे आणि त्यानुसारच की छाटणी केली जाते की तेवढे डोळे ठेवून बाकीचे सर्व काडीचा भाग छाटला जातो आणि त्यामधून मग आपल्याला घड बाहेर पडतो. तर त्यासाठी प्रथमतः की छाटणी करताना पहिल्यांदा आपण त्या काडीचे परीक्षण करून घ्यावं प्रयोगशाळेमध्ये आणि निश्चित करावं की कुठल्या डोळ्यामध्ये किती नंबरच्या डोळ्यामध्ये घड आहे आणि त्यानुसार मग छाटणी केली जाते. साधारणतः 8 ते 9 डोळ्यामध्ये थॉम्सन सिडले सारख्या व्हरायटीमध्ये की घड असतो. तर ज्या कलर काही व्हरायटी आहेत त्यामध्ये 5व्या डोळ्यापासून पुढं की घड असतो. त्यामुळं व्हरायटी वाईज वेगवेगळ्या डोळ्यांमध्ये घड निर्मिती झालेली असते आणि यासाठी हे प्रामुख्यानं प्रयोगशाळेमध्ये काडीचं परीक्षण करूनच नंतर मग ही गोडी छाटणी केली जाते. आता गोडी छाटणी करताना की काही काही वेळेला की सबकेन ठेवली जाते. मग सबकेनमध्ये ही प्रामुख्यानं टायगर बट ठेवून त्याच्या पुढे एक डोळा ठेवून सर्व भाग हे प्रामुख्यानं छाटला जातो. अशा पद्धतीनं ही छाटणी केली जाते. छाटणी करण्याच्या पूर्वी की प्रामुख्यानं ही वेली अ, पुढं 6 महिने वेलींची वाढ होऊन त्यावर घडाचं पोषण होणार असते. त्यासाठी की प्रथमतः खतं घालून घ्यावीत, पांढऱ्या मुळ्या वाढवून घ्याव्यात. या गोष्टी की मशागतीच्या कामामध्ये प्रामुख्यानं कराव्यात. यामध्ये की खतांमध्ये की साधारणतः आपण डॉगरीज या मूळ खुंटावर जर लागवड केली असले तर साधारणतः हेक्टरी 666 किलो नत्र, त्याचबरोबर 888 किलो स्फुरद आणि 766 किलो पालश अशा पद्धतीचा खताचा मात्रा पूर्णपणे दिला जातो. परंतु यातील अर्धा मात्रा हा ऑक्टोबर छाटणीसाठी की द्यावा आणि उर्वरित अर्धा मात्रा हा आपण एप्रिल छाटणीनंतर ही प्रामुख्यानं देतो. दोन्ही छाटणीमध्ये ही झाडांच्या फुटींची वाढ ही अतिशय महत्वाची असते आणि त्यामुळंच की झाडावर घड निर्मिती होते. द्राक्षामध्ये प्रामुख्यानं नवीन येणाऱ्या कोवळ्या फुटींमध्ये ही साधारणतः घड निर्माण होत असतात. म्हणून आपण छाटणी करत असतो. ही जी नवीन फूट येते त्या फुटीमध्ये ही साधारणतः 4थ्या किंवा 5व्या डोळ्यावर ही घडाची निर्मिती होते आणि आपल्याला घड दिसून येतात आणि त्यापुढं ही कॅनॉपी मॅनेजमेंट महत्वाचा भाग असतो. साधारणतः 16 पानं एक घड निर्मितीसाठी काडीवर एका काडीवर लागतात आणि अशा पद्धतीनं की आपण जर हिशोब केला तर एका वेलीवर साधारणतः की 30 ते 40 घड असावेत आणि अशा पद्धतीची घड निर्मिती होण्यासाठी की एकूण ही कॅनॉपी मॅनेजमेंट की ज्याला आपण म्हणतो ती करावी. त्यासाठी की आपण खताची मात्रा बघितली, त्यानंतर की साधारणतः संजीवकाचा उपयोग अतिशय महत्वाची गोष्ट द्राक्षामध्ये असते. साधारणतः की एका वेळेला एकसारखे डोळे फुटण्यासाठी की हायड्रोजन सायनामाइड या संजीवकाचा प्रामुख्यानं की उपयोग केला जातो. तर त्यासाठी साधारणतः एका लिटरमध्ये ही 35 ते 40 ml ते काडीच्या जाडीवर असते. 8 ते 10 mm किंवा 10 mm पुढं जर काडी असेल तर आपल्याला 40 mm पर्यंत एका लिटरला हायड्रोजन सायनामाइड टाकून की फुटणाऱ्या डोळ्यांवर की ज्या वेलीच्या घडाच्या डोळ्यावर ते हायड्रोजन सायनामाइड हे लावलं तर मग एकसारख्या पद्धतीनं फुटी येऊन ही चांगल्या पद्धतीची घड निर्मिती होते आणि अशा पद्धतीनं की साधारणतः एकसारख्या फुटी होण्यासाठी आपल्याला या त्याचबरोबर ही घडाची वाढ आणि मण्याची वाढ होण्यासाठी ही द्राक्षामध्ये प्रामुख्यानं की जीएचा उपयोग अतिशय महत्वाचा असतो. की यासाठी की प्रामुख्यानं घड बाहेर आल्यानंतर फुलं उमलण्यापूर्वी की 10 ते 20 ppm जिब्रेलिक ऍसिड या संजीवकाची फवारणी करावी. नंतर या झाडाच्या 25% टोप्या पडल्यानंतर गळाल्यानंतर 20 ppm जीएल मध्ये ही साधारणतः की जीएची फवारणी करावी. नंतर 75% टोप्या पडल्यानंतर 40 ppm
द्रावणामध्ये, जीएच्या द्रावणामध्ये घड बुडवावा आणि त्यानंतर ज्या वेळेला की पूर्णपणे फ्रूट सेट होतो किंवा मनी आपल्याला दिसू लागतात त्यावेळेला पुन्हा 40 ppm जीएची फवारणी करावी. अशा पद्धतीनं की साधारणतः वाढीच्या टप्प्यानुसार जीएची जीएचा उपयोग साधारणतः यामध्ये केला जातो. अर्थात जीए सगळ्याच व्हरायटींना एकसारखं वापरलं जात नाही. हा जो डोस सांगितला तो थॉम्सन सीडलेस आणि पांढऱ्या व्हरायटीसाठी आहे. परंतु काही अलीकडं की काही नवीन व्हरायटी आलेत, काळ्या व्हरायटी आहेत, त्यांना त्यांच्या व्हरायटीनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं जीएचं ऍप्लिकेशन आहे. तर त्या पद्धतीने ऍप्लिकेशन करावं. साधारणतः काळ्या व्हरायटींना कमी जीएची आवश्यकता असते. या पद्धतीनं जर हा कोणाला शंका आहे? हा, धन्यवाद सर. थोडक्यात तुम्ही सांगितलेले की द्राक्षाची जी छाटणी आहे ती आपण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान करणं ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाची एक महत्वाची शिफारस आहे, की ज्या वेळेस माघारी मान्सून हा निघून गेलेला असतो. पण सर आपलं जर एकंदर आपण पाहिलं तर मागचे 4-5 वर्ष झाले की या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. हम्म, हम्म. तर छाटणी करताना जर पाऊस आला तर काय उपाययोजना करावी, असं आपलं मत काय? तर छाटणी करताना जर पाऊस आला तर प्रामुख्यानं रोग आणि किडींचं प्रामुख्यानं पहिल्यांदा काळजी घ्यावी. हा, याशिवाय ठीक आहे सर. म्हणजे यामध्ये त्या पाऊस संदर्भात रोगशास्त्रज्ञ सांगतील. पण इतर कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? त्यामध्ये घड जिरण्याचं प्रमाण वाढतं. जर अशा वेळेला असेल तर घड जिरू नये म्हणून की साधारणतः शेंगदाणा स्टेजला ज्या वेळेला डोळा असतो त्यावेळेला की सीपीपीयूची फवारणी केली जाते. एका लिटरला 1 ग्रॅम, सॉरी 1 ml या पद्धतीनं की त्याचा उपयोग केला जातो. आणि त्याचबरोबर की साधारणतः घड बाहेर पडताना हम्म, की झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. म्हणजे घड जिरण्याचं प्रमाण की आटोक्यात आणता येतं किंवा थांबवता येतं. म्हणजे या थोडक्यात म्हणजे घड निर्मिती ही एप्रिल छाटणीनंतरच झालेली असते. आणि घड ऑक्टोबर हा, सुट्टीनंतर. आणि तो बाहेर पडतो आपल्या गोड्या छाटणीमध्ये, म्हणजे हो ऑक्टोबर छाटणीमध्ये. हो. आणि त्याचं जिरू नये म्हणून आपण झिंकची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 6 BA ची फवारणी करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय सविस्तर पद्धतीनं छाटणी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी या संदर्भात सांगितलं. त्याचप्रमाणे सर आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे, की ह्या ज्या नवीन म्हणजे शेतकऱ्यांचा कल हा आता ज्या कलर व्हरायटी आहे त्याच्याकडे वाढतोय. तर बरोबर. या ज्या कलर व्हरायटी आहेत या कलर व्हरायटीमध्ये जीएचं प्रमाण आपण किती प्रमाणात कमी करू शकतो? आणि ते व्हरायटीनुसार आहे. अगदी काही काही आता नवीन व्हरायटी आले त्यांना 5 ppm जे देखील पुष्कळ होतं. हम्म, हम्म, इतकं कमी सुद्धा आहे. काही काही 2.5 ppm वर देखील व्हरायटी येतात. म्हणजे ते त्या व्हरायटीनुसार आहे. क्रिम्सन सीडलेस वगैरे किंवा नाना पर्पल यासारख्या व्हरायटी आहेत. हम्म, याच्यामध्ये जीएचं फार कमी अल्प प्रमाणामध्ये वापर आहे. आता आरासारख्या जरी व्हरायटी घेतल्या तर त्यांना सुद्धा जीएचं फार अल्प प्रमाणात उपयोग करावा लागतो. म्हणजे आणि अलीकडं नवीन काही व्हरायटी येऊ राहिलेत की त्यांच्यामध्ये सुद्धा की अगदी अल्प प्रमाणामध्ये जी वापरला जातो. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 2.5 ते 3 किंवा 5 ppm पर्यंत फक्त जीएची फवारणी एखादी केली की पुष्कळ हम्म. होतं. तर ते व्हरायटी वाईज आहे. त्यामुळं की सगळ्यांसाठी जीए सारखा नाहीये. फक्त की बरोबर. म्हणजे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये थॉम्सन सीडलेसची अजून सुद्धा लागवड आहे. त्यामुळे आपण थॉम्सन सीडलेसच्या जीएचं शेड्यूल आता आपण विस्तृतपणे पण सांगितलं. शिफारशीत केलेला आहे. धन्यवाद सर. म्हणजे शेतकऱ्यांनी, जे शेतकरी नवीन जाती लावत आहेत आपल्या शेतावरती, की जसे की नानासाहेब पर्पल असेल, क्रिम्सन असेल, रेड ग्लोब असेल, तर या व्हरायटींना जी काही जीची मात्रा लागते ही थॉम्सन सीडलेस पेक्षा कमी लागते. हे लक्षात ठेवून त्या पद्धतीने त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता जो पुढचा प्रश्न जो आहे तो असा आहे की द्राक्षामध्ये जी पोंगा अवस्था असते, की ज्यावेळेस आपण त्याला इंग्रजीमध्ये थर्ड लिफ स्टेज म्हणतो, हम्म. या अवस्थेमध्ये सर काय काळजी घेतली पाहिजे? पोंगा अवस्थेमध्ये खास करून की अ, तुमचं
एक सीपीपीओचा जो आहे डोस तुम्हाला मागाशी मी सांगितलं की घड जिरू नये म्हणून आणि हम्म, पाऊस जर सातत्यानं पावसाळा किंवा ढगाळ वातावरण असेल. पूर्वी आपण सीपीपीयूच्या ऐवजी सीसीसी वापरत होतो. काय हम्म. सीसीसी किंवा 6 BA सुद्धा त्याच्यामध्ये 6 BA देऊन त्यांची फवारणी केली जाते. 150 PPM सीसीसी प्लस 10 PPM 6 BA यांची फवारणी ही प्रामुख्यानं घेतली जाते. ते आणि जसं ढगाळ हवामान येईल किंवा पावसाचा स्पेल लांबत जाईल तसं परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी की तो स्प्रे आपण रिपीट करत होतो. तर या पद्धतीनं ही पोंगा अवस्थेमध्ये आपण ही प्रामुख्यानं या फवारण्या घेणं गरजेचं आहे. अन्यथा घड जिरण्याचं प्रमाण ही जास्त होतं. म्हणजे ओके, धन्यवाद सर. म्हणजे गोळी गडचिरोली जड म्हणून या निर्माण फवारणी निर्माण घेणं होणं. गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी आपल्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की पुंगा अवस्था ही जर पाहिली तर सरांनी जसं सांगितलं की पुंगा अवस्थेमध्ये जर ढगाळ अवस्था आणि पाऊस जर आला तर मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकाला हानी पोहोचते. आणि त्याचं एक प्रामुख्यानं काम जे करतं ते म्हणजे यावेळेस येणारा डावणी मिल्डू नावाचा जो रोग आहे, ज्याला आपण मराठीमध्ये केवडा रोग म्हणतो आणि ज्याला डावण्या म्हणतात ग्रामीण भागामध्ये. तर हा जो रोग आहे हा मोठ्या प्रमाणात येतो. या संदर्भात मी आपल्याला सांगतो की हा पोंगा अवस्थेमध्ये येणारा जर डावणी रोग जर मोठ्या प्रमाणात आला तर पुढे जाऊन काय होतं की जो घड बाहेर पडणार आहे तो घड बाहेर पडायला आपल्याला अडचण येते. आणि सरांनी जसं आता सांगितलं आपल्याला, जाधव सरांनी, की फळधारणा होत नाही, घड जिरून जातो. ती कारणीभूत होण्यासाठी डावणी मिल्ड्यू म्हणजेच आपला तो केवडा जो आहे तो अतिशय महत्वाची ही जी बुरशी आहे ही कारणीभूत आहे. तर ह्या बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचंय, तर आपण ज्यावेळेस छाटणी करतो तर छाटणी केल्यानंतर प्रथमतः शेतकरी बांधवांनी ह्या जे वेलांडे आहेत ते पूर्णतः 1% बोर्डो मिश्रणाने फवारून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि चुन्याचा मिक्सर करून, म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो कॉपर सल्फेट आणि 1 किलो चुना याचा वापर करून आपण ते त्याचा पीएच आपल्याला 60 ठेवायचा आहे. आणि या द्रावणाची जर आपण फवारणी पूर्ण वेलांडे धुवून घेतले, जमिनीवरती जिथे आपले अवशेष पडले ते व्यवस्थित नायनाट केला. कारण की एप्रिल छाटणीनंतर जे मोठ्या प्रमाणात वेलांडे वाढलेले असतात त्याच्यावरती या बुरशीचे जे काही बीजाणू असतात ते तिथे असतात. तर त्याचा नायनाट करण्यासाठी जमिनीवर आणि याच्यावर आपण सर्वत्र त्याची फवारणी जर केली तर आपण पुंगा अवस्थेमध्ये बीजाणूंचं प्रमाण कमी करून पुंगा अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं याचं नियंत्रण होतं. त्याच पद्धतीनं जर पुंगा अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डावणी मिल्ड्यू दिसला, म्हणजे ज्याला आपण केवडा म्हणतो, तो जर दिसला तर त्याच्या नियंत्रणासाठी अनेक प्रकारची बुरशीनाशकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, की ज्याच्यामध्ये मेटॅलिक्झिल प्लस मॅनकोजे हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा सायमोक्झॅनिल प्लस मॅनकोजेब जे कर्जेट नावाने येतं, 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा फिनॅमिडॉन प्लस मॅनकोजेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, किंवा आझॉक्सिस्ट्रोबिलिन ॲमिस्टर नावाने येतं किंवा इतर अनेक नावाने येतं 200 मिली प्रति एकर, किंवा फेनॅमिडॉन प्लस सायमोक्झॅलिन फेनॉमेडॉन प्लस सायमोक्झॅनिल 200 मिली प्रति लिटर, किंवा क्रिसॉक्झिम मिथिल 250 मिली प्रति एकर, किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिलिन प्लस मेटिरम 1.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा मिथोमार्क 50 WP 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा फोसेटाईल AL साधारणतः 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या बुरशीनाशकाच्या आलटून पालटून कोणतंही बुरशीनाशक एकामागे एक मारायचं नाही. मी ही जेवढी 4-5 बुरशीनाशकं सांगितली ही एकामागून एक याच्या 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 5 ते 6 फवारण्या जर आपण घेतल्या तर आपला हा जो केवडा रोग ज्या पुंगा अवस्थेत येतो त्याच्या नियंत्रणाला मदत होते. तर सर पुढचा जो प्रश्न जो आहे आपला तो तो असा आहे की द्राक्षाची गोडी छाटणी झाल्यानंतरची संजीवकांचा वापर, ते ऑलरेडी तुम्ही सांगितले सर की संजीवकांचा वापर कसा करावा, ते आपण ऑलरेडी त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यानंतर सर द्राक्षाची छाटणी केल्यानंतर खतांचा वापर कसा करावा?
खतांच्या बाबतीत तुम्हाला सांगितलंय की जी शिफारशीत मात्रा आहे त्याचा अर्धा मात्रा ऑक्टोबर छाटणीच्या बरोबर सर. पूर्वी साधारणतः द्यावा. हा मात्रा देताना की जो नत्र आहे तर खरड छाटणीनंतर 70% नत्र ही प्रामुख्याने दिला जातो, 50% स्फुरद आणि 30% पालश या पद्धतीनं खरड छाटणीनंतर ह्याची मात्रा दिली जाते. पण जे तुमची ही आहे गोडी छाटणीमध्ये जी उर्वरित 70% जो पालश आहे तो साधारणतः की त्यातला 30% की बेसल डोस म्हणून छाटणीपूर्वी आणि राहिलेला जो 70% आहे तो मात्र की पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये की तिथून पुढं की प्रामुख्यानं दिला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं विभागून दिला जातो की पालशाची मात्रा ही सुद्धा की साधारणतः नत्र जे आहे ते 70 ते 100 दिवसामध्ये विभागून द्यावं आणि पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये उर्वरित पालसाची मात्रा ही प्रामुख्यानं दिली जाते. पाणी उतरण्याच्या अवस्थेत साधारणतः 30% पालस जायला हवं. या पद्धतीनं अशा पद्धतीनं ते विभागून देणं गरजेचं असते. जशा वाढीच्या अवस्था आहेत त्या वाढीच्या अवस्थेनुसार ही प्रामुख्यानं या खताच्या मात्रा द्याव्या लागतात आणि आवश्यकतेनुसार ही प्रामुख्यानं द्राक्षासारखं ही महत्वाचं पीक आहे तर त्याला खतं देण्यापूर्वी की जमिनीची प्रामुख्यानं रासायनिक टेस्ट करून घेऊन की जमिनीमध्ये असलेल्या अन्नद्रव्याचा विचार करूनच मग खत मात्रा ठरवून त्या पद्धतीनं दिली जाते. छाटणीपूर्वी साधारणतः एक 8 ते 10 दिवस मशागतीला सुरुवात केली जाते. बोध तयार केले जातात आणि बोध तयार करताना मग हीच खताची मात्रा दिली जाते. त्याचबरोबर शेणखताची मात्रा सुद्धा आवश्यक आहे. साधारणतः एका वेळेला 10 ते 15 किलो शेणखत द्यावं. त्यामुळं जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीनं राहून ही अन्नद्रव्याची उपलब्धता ही वेलीला वाढण्यास मदत होते आणि अ, मातीच्या पृथक्करणानुसार ही सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा ही यावेळेला हे देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार हे आवश्यक तेवढी सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात. त्यानंतर पण पांढरी मुळी तयार करून घेण्यासाठी ही बोधांची व्यवस्थापन सुद्धा यावेळेला महत्वाचं असतंय आणि महत्वाचं म्हणजे या व्यवस्थापनामध्ये की तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे की पोंगा अवस्था आणि अ, बड फुगल्यानंतर की प्रामुख्यानं उडद्या नावाचा जो कीटक आहे अ, त्याचं सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. अन्यथा की उडद्याचं जर वेळेत नियंत्रण नाही झालं तर पूर्णपणे तो कीटक ही नवीन फुटणारी बड खातो आणि ती फस्त करतो. त्यामुळं की पुढच्या उत्पन्नाची शाश्वती राहत नाही. त्यासाठी हा त्यावेळेला हा, ते बरोबर आहे सर. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस घड बाहेर पडत असतो त्याच वेळेस उडद्याचं प्रादुर्भाव होतो. तर आपण या संदर्भात आपल्याकडे प्रश्न आलेलाच आहे की हा जो उडद्या येतो हा साधारणतः आपल्याकडे जेव्हा बड बाहेर पडत असतो त्यावेळेस येतो. म्हणजे छाटणी केल्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी म्हणजे घड बाहेर पडायच्या आधी. हो. आणि त्याचा जर प्रादुर्भाव झाला तर घडच बाहेर पडत नाही. तर आपल्याबरोबर डॉक्टर संतोष मोरे सर आहेत, कीटकशास्त्रज्ञ. तर मी मोरे सरांना विचारेन, सर आपण याचं नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? मोरे सरांना म्हणा अनम्यूट व्हा. हॅलो. हा सर, बोला ना. हॅलो. हा सर बोला, येतोय आवाज तुमचा. हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा, बोला प्लीज. याच्यामध्ये उडद्या बिटलमध्ये हा जैविक नियंत्रणामध्ये तसं, कारण त्याची एकंदरची जर फिडिंग किंवा एकंदरचं जर बिहेवियर पाहिलं हा तर जैविक कीड नियंत्रण करणं तसं त्याचं अवघड आहे. त्याला बाकीच्या ज्या नियंत्रणाच्या गोष्टी तर त्या नियंत्रणाच्या गोष्टी आणि बागेतील स्वच्छता किंवा इतर बाबींवर फोकस करून हम्म. रासायनिक कीटकनाशकांचाच वापर करून जास्त प्रमाणात नियंत्रण करणं शक्य होतं. हो बरोबर आहे सर, आपण म्हणतोय तसं. म्हणजे बागेची शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं छाटणी करताना स्वच्छता करणं गरजेचं आहे, पोत साफ ठेवणं गरजेचं आहे मोरे सरांच्या सांगण्यानुसार. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
आणि एक 8 वर्षापूर्वी अशी शिफारस केलेली आहे की इमिडोक्लोरोपिड 17.8% SL 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर आपण पोंगा अवस्थेमध्ये किंवा बड फुटण्याच्या अवस्थेपासून ते पोंगा अवस्थेपर्यंत 2 फवारण्या जर केल्या तर उडद्याचं नियंत्रण आपल्याकडे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आपल्या बरोबर आपले निवृत्त कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर दातखिळे सर आहेत, तर त्यांचा अनुभव काय आहे आपण विचारूया. दातखिळे सर प्लीज. मला वाटते दातखिळे सरांचंच हे रिकमेंडेशन आहे, ही शिफारस दातखिळे सरांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेली आहे. काही तांत्रिक कारणामुळे दातखिळे सर पण आपल्या बरोबर उपस्थित नाहीये, तर मी पुढचा प्रश्न घेतो. बरं का भालेराव सर, हा. गुडघ्याचं नियंत्रण करण्यासाठी जी इमिडाक्लोरोपिनची आपण शिफारस करतो, पण त्याची फवारणी शक्यतो रात्रीच्या वेळेला म्हणजे 4च्या पुढं हो हो. जर घेणं घेणं गरजेचं आहे. ते दुपारी वगैरे न घेता किंवा सकाळी न घेता, कारण हे जे बिटल आहेत हे संध्याकाळी ऍक्टिव्ह होतात. संध्याकाळी त्यांचं फिडिंग असतंय, ते अटॅक करतात. तर संध्याकाळी त्यांचं कार्य चालू असल्यामुळे शक्यतो संध्याकाळच्या वेळेला जर फवारणी घेतली तर ते अतिशय प्रभावी त्यांचं नियंत्रण होण्यास मदत होते. हो चालेल. त्याच्यामध्ये सर प्रकाश सापळे पण आपण लावू शकतो. एक आपला प्रति एकर जर आपण प्रकाश सापळा लावला तर त्याचा पण उपयोग होतो आपल्याला भिंगरी कलेक्ट करण्यासाठी. हो बरोबर आहे सर. म्हणजे प्रकाश सापळे आपण रावरीमध्ये हा प्रयोग घेतलेला आहे मागच्या येस. वर्षी. आणि प्रकाश निमारची मोठ्या फवारणी जरी केली प्रमाणात होते, निमारची फवारणी जरी केली सर म्हणल्या तसे इमेलाचा प्रॉब्लेम असेल तर मग निमारची फवारणी केली तरी पण आपण त्याचा बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. ओके, धन्यवाद सर. त्याच पद्धतीने सर पुढचा प्रश्न असा आहे की द्राक्ष वेलीवरती किती काड्या ठेवल्या पाहिजे. साधारणतः 10 ते 15 वर्ष वयाची जर वेली असेल तर किती काड्या ठेवणं गरजेचं आहे. द्राक्ष वेलीवर खरं तर द्राक्ष साधारणतः एका स्क्वेअर फुटाला 1 ते 1.5 घड आपल्याला लागला पाहिजे. या पद्धतीनं द्राक्ष वेलीवर काड्या ठेवण्याचं प्रमाण आहे. ही साधारणतः जर शिफारशीत जर अंतरावर लागवड केली असेल तर 30 ते 35 काड्या पुष्कळ होतात. आणि त्यानुसार की प्रत्येक काडीला एकच घड, क्वचित प्रसंगी 2 जर चांगला असेल तर, नाहीतर एकच घड. म्हणजे या पद्धती जास्त गड ठेवले तर काय होईल. जास्त घड ठेवले तर त्याच्या क्वालिटीमध्ये फार मोठी तफावत येते. जास्त घड ठेवले तर बेरीची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही, साईज होणार नाही. साईज होणार नाही. आपल्याला ही द्राक्ष म्हणजे कसं की तुमची बेरी जास्त अट्रॅक्टिव्ह असणं, माफक बेरी परंतु ती चांगल्या वजनाची बेरी असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बेरी विकसित होण्यासाठी ही माफक बेऱ्यांची संख्या सुद्धा म्हणजे मण्यांची संख्या सुद्धा माफक म्हणून आपल्याला मध्ये आधी विरळणी सुद्धा करावी लागते. कारण सगळ्याचे सगळे जर मणी ठेवले तर त्यांचा विकास होत नाही. ते फार दाटीवाटीनं वाढतात आणि दाटीवाटीनं वाढल्यामुळे त्यांचा मग मिश्शेप होते की गोल असा आकार राहत नाही. मग त्यांच्या वाढीसाठी सुद्धा की वाव मिळावा म्हणून की आपण मण्यांची सुद्धा विरळणी करतो. आणि साधारणतः बाजरीच्या आकारापासून ते अगदी वाटाण्याच्या आकारापर्यंत होतपर्यंत ही विरळणी वारंवार केली जाते. आणि साधारणतः की घडाची साईज साधारणतः 150 ते पावशेरपर्यंत एखादा घड असेल तर या पद्धतीनं आपण ही घडाची साईज ठेवून घेतो. त्यासाठी की जास्तीत जास्त 100 बेरी एका ह्याच्यावर ठेवल्या जातात. म्हणजे हा इतकं माफक असं हे आहे. तर त्या पद्धतीनं घड ठेवावा. मग आपल्याला की बरोबर की चांगल्या क्वालिटीचं उत्पादन मिळण्यास मदत होते. धन्यवाद सर. तातखिळे सर आपल्याला काहीतरी बोलायचं, आपण हात वर केला होता. प्लीज तातखिळे सर. तातखिळे सर. पुढचा प्रश्न घ्या मग. हा पुढचा प्रश्न जो आहे
छाटणी केल्यानंतर कोणत्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो? शेटे सर. हा, छाटणी केल्यानंतर मुळात छाटणी हे वेळेवर करणं गरजेचं आहे. अर्ली छाटणी केली तर डावणीचा पण जास्त प्रादुर्भाव होतो. लेट छाटणी केली तर पावडरचा जास्त प्रादुर्भाव होतो. आणि त्याच्याबरोबर करपा रोग पण आपल्याला त्या छाटणीनंतर दिसून येतो. तर शक्यतो डावणी मिळू म्हणजे केवडा, पावडर मिळू आणि करपा ह्या रोगाचं नियंत्रण करणं त्या काळामध्ये जास्त गरजेचं असते. सर, पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की द्राक्षाच्या केवडा रोगाच्या डावणी किंवा डावणी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना मी त्या सांगितल्या जातात. तर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काय करायला लागेल? आणि भुरी रोगचं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की भुरी रोग साधारणतः द्राक्षामध्ये पहिले 60 दिवस हा डावणी मिल्ड्यू म्हणजे ज्याला आपण केवडा म्हणतो, केवडा रोगासाठी खूप पोषक असतात. परंतु त्याच्यानंतरचं जे वातावरण आहे, आपल्याकडे साधारणतः थंडी पडते, थोडस तापमान वाढायला सुरुवात होते दिवसा, आणि आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडत राहतं. तर त्यावेळेस आपल्याकडं जो आहे भुरी रोग येतो. तर शेट्टी साहेब, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? हा, तर भुरीरोग हा सर्वसाधारण फुलोरा ते फळधारणा म्हणजे छाटणीपासून सुमारे 35 ते 50 दिवस ह्या दरम्यान सुरुवातीला आपण सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात 2 फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महात्मा फुले एक शिफारस दिलेली आहे आपल्याला भुरीरोग नियंत्रणासाठी. त्याच्यामध्ये फळ छाटण्यानंतर 60 दिवसानंतर 10 दिवसानंतरने एक फवारणी करायच्या. तर पहिले 60 दिवसानंतर तुम्हाला पॅन्कोनाझॉल 5 मिली अधिक पोटॅशियम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारायचं. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर ट्रायडेमिथॉन आहे ते 1 ग्रॅम प्रति लिटर हे प्रमाणात फवारायचं. त्यानंतर 10 दिवस 80 दिवशी तुम्हाला हेक्झाकोनाझोल प्लस पोटॅशियम बायकार्बोनेट 1 मिली आणि 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची. चौथी फवारणी 90 दिवशी करायची. त्याच्यामध्ये मायक्लोबिटोनिल केले तुम्हाला मायक्लोबिटोनिल 0.45 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची. आणि 5वी फवारणी ही तुमची ॲझोस्ट्रोबिलिन 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात ह्या प्रमाणात फवारणी करायची. आणि 6वी फवारणी ही 120 दिवशी करायची. ती पण ॲझोस्ट्रोबिलिन 23 EC 0.5 मिली प्रति लिटर ह्या प्रमाणात फवारणी करायची. फवारणी करताना ज्याचा PHI जास्त आहे तो आधी फवारणी करायची, आणि जर PHI कमी आहे त्याच्या अशा अवस्थेची फवारणी आपण लेटमध्ये करायची. कारण जर PHI जास्त असतं तर त्याचा रेसिड्यू त्या मण्यामध्ये राहू शकतो. त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिलिनचं जे आहे त्याचा PHI फार कमी आहे, 7 दिवसाचा आहे. त्यामुळे ही फवारणी शेवटी करायची. सुरुवातीला जे फवारणी सांगितलं जास्त PHI जास्त आहे त्या फवारणी तुम्हाला सुरुवातीला करणं गरजेचं आहे. यापर्यंत आपण जर शेड्यूल फॉलो केलं तर आपण पावडर मिळवता नियंत्रण वेळेत आणि व्यवस्थित करू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक प्रश्न आलाही होता की आपल्याला जर निर्यात करायची असेल द्राक्षाची तर आपल्याला MRL लेवलच्या खाली कीटकनाशकांचा अंश असणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला द्राक्षाच्या पिकावरती बुरशीनाशकांच्या किंवा कीटकनाशकांच्या फवारण्या करताना आपल्याला PHI पाहून फवारण्या करणं गरजेचं आहे. शेट्टी साहेब, धन्यवाद. आपण अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं की आझोऑक्सिस्ट्रोबिलिन हे जो ग्रुप आहे त्याचा PHI अतिशय कमी आहे, 6 ते 7 दिवसाचा आहे. त्याची फवारणी आपण जर लेट केली तरी त्याचा अंश येत नाही. तर आपल्या बरोबर आता सध्या आमचे मित्र किरण काटे सर आहेत, एक द्राक्ष बागायतशीर आहेत, प्रगतशील बागायतदार आहेत. विशेष म्हणजे माझे वर्गमित्र आहेत माझे. तर ते आपल्या बरोबर त्यांचे काही अनुभव शेअर करतील आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर ते आपल्या शास्त्रज्ञांना विचारतील. किरण सर, प्लीज. नमस्कार. नमस्कार. आमच्या भागात शक्यतो नोव्हेंबरमध्ये छाटण्या करतो आम्ही. आणि लेटमध्ये लगेच सुरुवातीला थंडी असल्यामुळे थोडंसं डावणीचा प्रादुर्भाव सुरुवातीला वाटतो, पण नंतर जेव्हा वातावरण खराब होतं जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये, नंतर भुरीचा जरा थोडासा प्रादुर्भावामुळे थोडीशी अडचण येते. आणि आम्ही एप्रिल नंतरच शक्यतो मार्केटिंगमध्ये येतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण एप्रिल एंड पर्यंत आहेत. आमच्या भागात शक्यतो व्हाईट व्हरायटी आहेत, परंतु थोडासा भुरीचाच त्रास थोडासा जास्त जाणवतो नंतरच्या काळामध्ये. आपण सल्फरच्या वगैरे घेतो, कारण टेम्परेचर वाढल्यामुळं सल्फरच्या फवारणी आपल्याला फायदेशीर ठरतात. कारण 20 डिग्रीच्या पुढे असलं तर त्याचं बाष्पीभवनामुळे तो कंट्रोल व्हायला हे होतं. आणि आम्ही एक्सपोर्ट करतो, परंतु युरोप मार्केट नाही, दुबई मार्केटला आमचं जातं थोडंसं. ओके.
धन्यवाद सर. म्हणजे जाधव सर, बोल. हे काटे सर जे आहेत हे बारामतीचे आहेत. इकडे जरा थोड्या लेट छाटण्या होतात आणि हम्म. एकंदरच बारामतीमधलं जर वातावरण जर आपण पाहिलं तर कोरडं वातावरण आहे. नाही आहे, बरोबर. बाष्प कमी असतं, थंडी जास्त असते. तर या वातावरणामध्ये आपल्याला सूक्ष्म द्रव्यांचा वापर करून रोगांच्या नियंत्रणावर काही म्हणजे झाडामध्ये एक आपण जे म्हणतो की संकट निर्माण होण्यासाठी. प्रतिकार क्षमता करता येऊ शकते का? हो, अगदी. काय माहिती का, की सूक्ष्म अन्नद्रव्ये खास करून वापरले असता झाडाची हेल्थ चांगली राहते. प्रत्येक गोष्टीमध्ये की हेल्थ महत्वाची आहे. मग जर त्यामध्ये मग प्रतिकार क्षमता तयार होते. जर हेल्थ नसेल, चांगली नसेल, झाडाची वाढ आणि त्याच्यामध्ये स्टोरेज नसेल, तर मात्र मग हा प्रॉब्लेम येतो की झाड जर वीक राहिलं तर अनेक रोगांना आणि किडींना बळी पडतं. त्यासाठी की त्याला योग्य प्रकारे अन्नद्रव्य देणं आणि त्याची वाढ करून घेणं गरजेचं आहे. म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आवश्यकतेनुसार म्हणजे द्राक्ष बागायतदारांमध्ये की द्राक्ष बागांमध्ये पहिल्यांदा की आपण जमिनीचं पृथक्करण केल्याशिवाय की अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नाही. आवश्यक असलेले अन्नद्रव्य त्याला देणे गरजेचं आहे. आणि त्यानुसार मग आपण की आपलं तुमचं ते या कामी ग्रेड 1 किंवा फुले ग्रेड 2 या सूक्ष्मद्रव्यांचा वापर केला असता की सर्वांगीण विकास यामध्ये घडून येतो. मग यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य चांगला रोल त्यामध्ये करतात. धन्यवाद सर. मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करेल की जसं जाधव सरांनी सांगितलं की सूक्ष्म अन्नद्रव्य ही अतिशय गरजेची आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आमच्याकडे फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 याची निर्मिती केली जाते सॉइल सायन्स डिपार्टमेंटला. तर ते विक्रीसाठी तिथे उपलब्ध आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्या आणि अतिशय उच्च क्वालिटीचा आणि चांगल्या प्रतीचं हे आम्ही अन्नद्रव्य इथे बनवतो ग्रेड 2. तर आपण नक्की नेऊन त्याचा वापर जर केला तर आपल्या उत्पादनामध्ये त्याचा नक्कीच परिणाम तुम्हाला चांगला दिसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी उपस्थित शेतकऱ्यांना मी विनंती करतो की कोणाला अजून काही प्रश्न असेल तर आपण विचारावं. इथे झूम युजर नावाने शेतकरी जॉईन आहेत, त्यांनी हात वर केलेला आहे. आपण अनम्यूट करून कृपया विचारावं. नमस्कार सर. सर्वच गुरुवर्यांचे मी आभार मानतो की ह्या प्रकारचं जे सेशन तुम्ही आज घेतलेलं आहे. मी सुनील शिंदे, मी पण MSc ॲग्री आहे आणि माझं ग्रेप मास्टर नावाचं ऍप्लिकेशन आहे सर. आणि नुकताच आपण राहुरी कृषी विद्यापीठाबरोबर MOU केलाय. सर एकच मिनिट बरं का, तुम्ही नाव न टाकल्यामुळे गडबड झाली. सर नमस्कार. आपल्याबरोबर आता डॉक्टर सुनील शिंदे सर आहेत. हे ग्रेप मास्टर नावाचे यांचं एक ऍप आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ग्रेप मास्टर यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे विस्तार कार्याच्या संदर्भात. म्हणजे विद्यापीठामध्ये होणारं संशोधन हे शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी आपण सामंजस्य करार केला आहे. सरांचं द्राक्षामध्ये मोठं काम आहे, तर सर त्यांचे जे द्राक्षातले अनुभव आहेत ते आपल्याला शेतकऱ्यांना थोडक्यात सांगतील. सर कृपया. सॉरी सर, तुम्ही नाव न टाकल्यामुळे मी तुम्हाला ओळखू शकतो. ओके सर. धन्यवाद सर. सर आता ह्या वर्षी नेहमीच रेग्युलर अवेळी किंवा मध्ये मध्ये मोठा गॅप देणारा पाऊस झाल्यामुळे अशी परिस्थिती असते, त्यामुळे शेतकरी थोडा गाफील असतो. परंतु ह्या वर्षी मात्र जूनमध्येच सुरुवातीपासून तर अगदी जून, जुलै, ऑगस्टमध्ये कंटिन्युअस पाऊस झाला. आणि ह्याच काळात एप्रिल छाटणीनंतर सूक्ष्म घट निर्मिती होते आणि घड विकासाचा हा टप्पा असतो जुलै ऑगस्ट महिना. आणि त्यावेळेस खरं तर पाणी इरिगेशन कमी करायचं असतं आपल्याला, परंतु सतत पाऊस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डावणी आणि करप्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक झालाय. त्या तुलनेत नाशिक हा हाय रेनफॉल एरियामध्ये येतो, त्या तुलनेत सांगली, सोलापूर हा ड्राय विभागामध्ये येतो किंवा कमी पाण्याचा भाग येतो. परंतु ह्या वर्षी उलट झालंय. नाशिकमध्ये आजपर्यंत म्हणजे काल परवापर्यंत कमी पाऊस होता आणि सांगली, सोलापूरमध्ये 140% जास्त पाऊस झाला होता. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात डावणी, करपा, खाली वॉटरलॉक कंडिशन यामुळे अनेक ठिकाणी 100% पाणगळ झालेली दिसून येते सर सांगली, सोलापूरमध्ये.
म्हणजे जवळ 40 ते 50% शेतकऱ्यांकडे पानगळ झालेली दिसून येते. त्यामुळे त्या वेलीवरती पानं नसल्यामुळे तिथे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावलेली आहे किंवा नाहीये. वेलीमध्ये स्टोरेज झालेलं नाहीये आणि वेलीमध्ये जो अन्नाचा रिझर्व्ह साठा पाहिजे तो झालेला नाहीये. आणि त्याचा विपरीत परिणाम आता हा गोळीबार छाटणीनंतर येऊ शकतो. त्याच्यामध्ये विशेषतः घट जिरणे किंवा पुढील काळामध्ये त्या बागेचं वजन 25 ते 50% घटणे किंवा क्वालिटीचे प्रॉब्लेम, शुगरचे प्रॉब्लेम असे इश्यू येऊ शकतात. आणि सर यासाठी अतिशय चांगलं पॉवरफुल आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ग्रेप मास्टर ऍप वापरलं सर, मी तातडीनं सगळ्या शेतकऱ्यांना फोन केला. अरे बाबा आजूबाजूला एवढे पानगळ झाली, तुमची काय परिस्थिती? तुम्ही तर मला ऍपवरती काही विचारलं नाही की सर पानगळ झाली. नाही सर, त्यांनी मला व्हिडिओ काढून पाठवले की सर आमच्याकडे 80% पानं चांगले, परंतु माझ्या गावामध्ये 80% पानं गेलेले किंवा 100% पानगळ झालेले डावणी करप्याचा अटॅक असलेले प्लॉट आहे. सर त्यासाठी फक्त आम्ही काय सांगितलं होतं एप्रिलमध्ये की बोर्डोचे स्प्रे घ्या. एक सपकन झाली, टॉपिंग झाली की एक बोर्डो स्प्रे, त्याच्यानंतर पुन्हा एक 8 दिवसांनी एक बोर्डो स्प्रे जूनच्या मध्यावरती, आणि पुन्हा एक 8 दिवसांनी एक स्प्रे. जर 3 स्प्रे कंटिन्युअस घेतले, 3 स्प्रे जर बोर्डचे उलटे पालटे घेतले, चांगल्या प्रकारे कव्हरेज केलं आणि त्याच्यामध्ये टिल्ड सारखं औषध टाकलं तर त्या शेतकऱ्यांची 100% पानं आजही आहे. काल परवाच मी त्या शेतकऱ्यांच्या व्हिडिओवरती बोललो, त्यांनी मला पानं दाखवली. तर अशा पद्धतीनं हे बोर्डो अतिशय पॉवरफुल औषध आहे. परंतु शेतकरी आणि सगळ्यांना माहिती की डावणी करप्यावर काय चांगलं आहे तर बोर्डो चांगलं आहे. परंतु अनेक गैरसमज पण शेतकऱ्यांमध्ये आहेत बोर्डोविषयी. आणि त्याचबरोबर बरेच शेतकरी कमी क्वांटिटी वापरते. ऍज कम्पेअर विथ नाशिक, सांगली, सोलापूरला डावणी करप्याचा अटॅक कमी होतो. त्यामुळे मुळात ते शेतकरी 8 दिवसांनी स्प्रे घेणं, लेट स्प्रे घेणं किंवा कमी पाणी वापरणं अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस करतात. या उलट नाशिकचा शेतकरी हा अलर्ट मोडमध्ये असतो. मोठ्या प्रमाणात द्राक्षाची शेती असल्यामुळं हा सकाळी एक स्प्रे, दुपारी एक स्प्रे आणि संध्याकाळी एक स्प्रे अशा पद्धतीने स्प्रे घेण्याची तयारी आपला नाशिकचा शेतकरी दाखवत असतो. त्या तुलनेत सांगली, सोलापूरमध्ये बागा विरळ 4-5 वर्षापूर्वी होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात बागा वाढल्या, त्यामुळे विनाकलम देखील रोगाचा मोठ्या प्रमाणात वाढलाय. तर त्या शेतकऱ्यांनी पण नाशिक एवढीच काळजी बागाची घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे की ग्रेप मास्टर ॲपमध्ये जे बोर्डो किंवा इतर काही कॉन्टॅक्ट औषधं किंवा काही सिस्टमिक औषधं केव्हा वापरायचे, किती क्वांटिटी वापरायची, त्याच्यानुसार जर गेले. राहुरी कृषी विद्यापीठावरच आमचा एमओयू झालाय आणि त्या त्या भागात अनेक सांगली, सोलापूरचे पण अकलूज वगैरे सगळे कॉलेजेस तिथे आहे. फलटणला कॉलेज आहे, बारामतीला कॉलेज आहे आणि तेथील विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे ॲप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे सर. तर त्याचा फायदा नक्कीच या सर्व शेतकरी बंधूंना होणार आहे. त्याचबरोबर पाण्याची क्वांटिटी शेतकरी कमी वापरतो. नुसतं एखादं बुरशीनाशक घेऊन हे बुरशीनाशक काम करील, नक्कीच करील, पण त्याचबरोबर जर पाणी कमी जर वापरलं, म्हणजे आपण जे फवारायला एकरी 400 ते 500 लिटर पाणी द्यायला पाहिजे, पण त्या ठिकाणी जर 300 लिटर पाणी वापरलं तर त्या औषधाचं कव्हरेज होणं, डिपॉझिशन होणं आणि त्याच्या त्या पाण्याच्या आत पेनिट्रेशन होणं, हे मुद्दे देखील तितकेच महत्वाचे. म्हणजे फक्त औषध काम करणार नाही तर त्याचबरोबर बाकीच्या ह्या गोष्टी आहे ह्या देखील काम करणार आहे. त्याचबरोबर कॅनोपीचं प्रॉपर एरेशन, प्रॉपर व्हेंटिलेशन, म्हणजे गच्च कॅनोपी नको, अशा प्रकारच्या कल्चरल प्रॅक्टिस देखील ह्या रोगाविषयी अतिशय म्हणजे नेहमीच काळजीत घेण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत सर. अशा अनेक गोष्टी आहे. नक्कीच हा अतिशय चांगला इनिशिएटिव्ह राहुरी कृषी विद्यापीठाने सुरू केलाय. हा वेगळ्या पिकामध्ये पण सुरू करायला हरकत नाहीये. आम्ही 5-6 वर्षापासून द्राक्षात खूप खोलवरती काम केलं आणि द्राक्षाचा अनुभव घेऊन आम्ही इतर जे कमर्शियल पीक आहे, डाळिंब, कांदा, टोमॅटो, भाजीपाला, बनाना, मँगो, ह्या पिकामध्ये देखील ऍपचं आम्ही सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या सायंटिस्ट मंडळींचा, गुरुवाऱ्यांचा आम्हाला नक्कीच खूप फायदा होतोय. धन्यवाद धन्यवाद सर. सर. धन्यवाद सर. आम्ही ऑलरेडी हे सुरू केलेलं आहे. मागच्या आठवड्यातच, मागच्या शुक्रवारी बरोबर ह्याच वेळीच आपण टोमॅटो पिकाबद्दल चर्चासत्र घडून आणलं होतं. आपले खूप खूप आभार, आपण उपस्थित राहिलात आज आपल्या व्यस्त प्रोग्राममधनं. आणि मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठा राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प हा जो ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये मी, जाधव साहेब, आमचे शेटे साहेब, आमचे कडू साहेब, आम्ही स्वतः एक प्रयोग घेतलेला आहे. आम्ही चौघांनी मिळून एकत्र हा देशातील 6 ते 7 संशोधन केंद्रांवर घेण्यात आला की NRC ग्रेप म्हणजे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन प्रकल्प, द्राक्ष बागायतदार संघ पुणे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्तने मल्टी लोकेशन ट्रायल होती की ज्यामध्ये आम्हाला आढळलंय की आमच्याकडे वेदर स्टेशन बसवलं गेलं होतं आणि वेदर स्टेशनच्या डेटाच्या आधारे
आपण जर वातावरणाच्या अनुमानानुसार जर फवारण्या केल्या तर द्राक्ष पिकामध्ये जवळजवळ डावणीसाठी 60 ते 8 फवारण्या कमी होतात आणि पावडरीसाठी 4 ते 5 फवारण्या आपल्याला कमी करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये जवळजवळ 70,000 ते 75,000पर्यंत बचत आणि अंशमुक्त म्हणजे कोणत्याही पद्धतीचं रासायनिक अंश राहणार नाही अशा पद्धतीचं उत्पादन आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीची शिफारस आपण राष्ट्रीय स्तरावरती आमच्या 2022 साली झालेल्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये दिलेली आहे. तर आपण जर अशा पद्धतीनं जर वेदर बेस वापर केला, कारण शेतकरी आता यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी की दिवसातून 3 वेळा फवारणी करतो. गरज नाहीये ना. प्रत्येक औषधाची जर फवारणी केली, पाऊस होऊन गेला, धुवून गेलं, ठीक आहे, तर तिथं गरज आहे. पण आपण एखादं औषध फवारल्यानंतर त्याचा जो पीएचआय आहे आणि तिथं खरंच गरज आहे का, वातावरण किती अनुकूल आहे रोगासाठी, या गोष्टींसाठी जी काही ऍप नवीन बाजारात उपलब्ध आहे याचा वापर करून जर आपण फवारण्या केल्या तर नक्कीच शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये घट होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे खोडकिड्याच्या संदर्भात. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहितीच आहे की द्राक्षामध्ये सध्या सगळ्यात मोठा प्रश्न जो उद्भवतोय तो म्हणजे खोडकिडा. तर द्राक्षाच्या खोडकिडाच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? मोरे सर. संतोष मोरे सर. खोडकिडा आणि मिलीबग हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडं येतो. मिलीबग हा नंतर येतो, जानेवारी नंतर आपल्याकडं. आणि साधारणतः जिथे उशिरा छाटणी होते तर तिथे मिलीबग खूपच मोठ्या प्रमाणात येतो. काही तांत्रिक कारणामुळं मोरे सर आता आपल्याशी उपलब्ध नाहीयेत. पण मिलीबगच्या संदर्भात मी आपल्याला सांगू शकतो की ब्रुफ्लोफेझिन नावाचं एक रसायन आहे, कीटकनाशक आहे. 25% SC. हे जर आपण 15 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन, मार्केटमध्ये कराटे किंवा इतर नावाने येतं, याचा वापर जर आपण केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळतं. त्याच पद्धतीनं लॅकॅनोसिलस लॅकॅनी 50 ग्रॅम अधिक 50 मिली दूध 10 लिटर पाण्यात मिसळून जर आपण फवारणी केली, परंतु फवारणी करताना आपण साधारणतः सायंकाळी 4 नंतर किंवा 5 नंतर फवारणी करावी, ज्यावेळेस वातावरण हे 30°C खाली असेल आणि आर्द्रता 65% वर असेल, तर आपल्याला या मिलीबगचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करणं शक्य होतं. शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की मी जेव्हा द्राक्षामध्ये काम करत होतो, ज्यावेळेस आमचे दातखिळे सर होते, तर दातखिळे सरांनी एक वर्षी फक्त या लेकॅनोसिनस लेकॅनी या एका बुरशीनाशक बुरशी जी आहे, जैविक बुरशी, या एका जैविक बुरशीच्या वापराने, कोणतेही केमिकल न वापरताना अतिशय सुंदर पद्धतीनं या मिलीबगचं नियंत्रण केलं होतं, की ज्याला आपण मराठीमध्ये पिठ्या टेकून म्हणतो. तर या पिठ्या टेकण्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जैविक पर्याय अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत. बालराव सर. हा सर. हॅलो. हा बोला सर. बालराव. हा, याच्यामध्ये अजून एक असं आहे की ज्यावेळेस ऍक्च्युली म्हणजे छाटणी होते त्याच्यानंतर साधारणतः पालवी फुटायला सुरुवात होते, अशा वेळेस बऱ्याचशा वेळेस मिलीबगचे जे काही पिल्लं असतात, तर हे पिल्लं जमिनीमधनं परत क्राउलिंग करते, एका झाडावर दुसऱ्या झाडावर जात असतात, जे खोडाचा आधार घेऊन वर जात असतात. आणि यांचं आकार कमी असतं. तर त्या ठिकाणी जर खोडाला जर आपण चिकट पट्ट्या लावल्या त्या ठिकाणी, की जेणेकरून त्यांची जी काही वर जाण्याची जागा आहे किंवा रस्ता आहे, तर त्या ठिकाणी तो अडवला जातो आणि परिणामी ते खालीच राहून त्या ठिकाणी पुढचं त्यांचं रिप्रोडक्शन असेल किंवा पुनरावृत्ती असेल ती थांबून जाते. त्याच्यामध्ये ते करणं अत्यावश्यक असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मिलीबगवर लक्ष ठेवणं, कारण कुठल्याही प्रकारची बरीचशी कीटकनाशकं अशी आहेत की ती फवारली तरी ती मिलीबगला तेवढी म्हणावी तेवढी इफेक्टिव्ह नाहीयेत, कारण मिलीबगचं जे आवरण आहे ते मेनचट आहे किंवा ऑइली आवरण आहे. त्याच्यामुळे ती कीटकनाशकं त्याच्या शरीरामध्ये जाण्याच्या ऐवजी ती शरीरावरून खाली घसरून जातात किंवा तेवढी प्रभावी ठरत नाहीत. तर त्यासाठी दुसरं एक लेकानिसिलियमचा एक आपण उल्लेख केला, त्याचबरोबर एक क्रिप्टोलिमस नावाचा एक भुंगेरा मिळतो.
आमच्याकडे. बरोबर सर. तर क्रिप्टोलिमस मॉनिटरायझर ही साधारणतः ज्यावेळेस स्टार्टिंगला जर आपण त्या ठिकाणी सोडले तर बऱ्याचशा वेळेस चांगलं नियंत्रण मिळतं. फक्त त्या ठिकाणी एक आपल्याला सोडताना काळजी घ्यावी लागते की जर मिलीबगचा कॉलनीज आपल्याला दिसत असतील किंवा माहिती असतील तर त्या ठिकाणी आपण रिबन लावून ठेवावी. आणि रिबन लावून ठेवल्यानंतर त्याचे जे काही ग्रब्स असतात ते ग्रब्स त्या कॉलनीमध्ये सोडावं लागतात. ग्रब्स तुम्ही दिवसा सोडले तरी चालतात. जिथे जिथे मिलीबगची कॉलनी असेल अशा ठिकाणी ते ग्रब्स सोडणं आवश्यक असतं. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पूर्वी क्रिप्टोलिमस सोडलेलं आहे. तर ते क्रिप्टोलिमस सोडल्यामुळे सध्या नॅचरली त्यांचं पॉप्युलेशन दिसतंय आपल्याला नेचरमध्ये. तर बऱ्याचशा वेळेस द्राक्षाचा घड असतो तर गडामध्ये क्रिप्टोलिमसचे ग्रब्स आहेत का नाही हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर त्या ठिकाणी प्रौढ जे क्रिप्टोलिमस असतात हे प्रौढ क्रिप्टोलिमस जर घेतले किंवा आपल्याला मिळाले तर त्या ठिकाणी हे रात्रीच्या वेळी सोडावं लागतं किंवा संध्याकाळच्या वेळी बागेमध्ये सोडावं लागतात जेणेकरून ते बागेमध्ये स्थिरवतात रात्रभर आणि त्याच्यातून देखील आपल्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळू शकतं. आणि प्राथमिक अवस्थेत जर मिलीबगच्या कॉलनीज आपल्याला दिसल्या तर त्या वेळोवेळी गोळा करून त्या ठिकाणी कीटकनाशक मिश्रित पाण्यात त्या ठिकाणी टाकलेलं कधीही फायदेशीर असतात किंवा चांगलं असतं. ओके, धन्यवाद सर. म्हणजे क्रिप्टोलिमसचा पण आपण वापर करू शकतो. सर आपल्याला असं विचारायचं आहे की लेकॅनिसिलस लेकॅनी आपल्या कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये तयार होतं ना? मॅट्रायझिम आणि सोप्लिवर सध्या आपण भर देतोय ते देखील क्रिप्टोलिमस तुमच्या पिटाडेक्नोसाठी चालू शकतं. आणि जर डिमांड असेल सर मेटॅरिझम पण चालू शकतं का मिलीबग वरती? हा, मेटॅरिझम देखील चालतं मिलीबग वरती. आणि लेकॅनिसिलियम पुण्यात नाही पण राहुरीत आपण तयार करतो. पुण्यात जर रिक्वेस्ट जास्त असेल तर त्या ठिकाणी पण तयार. थोडक्यात शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपल्याला जर लेकॅनिसिलस घ्यायचा असेल तर आपण राहुरी मध्यवर्ती परिसरात घेऊ शकता. आणि आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय पुणे येथे मेटॅरिझम आणि वर्टिसिलियम ही जी दोन जैविक बुरशीनाशक आहेत ही मोठ्या प्रमाणात तयार केली जातात आणि विक्रीस उपलब्ध आहेत. आपल्याला ती केव्हाही उपलब्ध होऊ शकतात. मोठी ऑर्डर असेल तर आम्ही आपल्याला पोच पण देऊ शकतो. धन्यवाद सर. त्याच्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की सर द्राक्षाच्या रस शोषणाऱ्या ज्या अळी आहेत तर त्याचं नियंत्रण कसं करावं या संदर्भात? द्राक्षावर साधारणतः थ्रिप्स ही मोठ्या प्रमाणात येते महाराष्ट्रामध्ये, तर त्याचं नियंत्रण कसं करावं? आणि मागच्या 2 वर्षामध्ये थ्रिप्सच्या जातींमध्ये पण फरक पडलाय. मोरे सर. थ्रिप्सचं पाठीमागचं जे प्रमाण आता आपल्याला वाढलेलं दिसून येतं त्यापेक्षा बऱ्याचशा पाठीमागचा जो काही आपण त्याच्यामध्ये रिसर्जन झालंय किंवा त्या किडीचं प्रमाण आपल्याला सगळ्याच पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि देखील जर आपण थ्रिप्सचं पाहिलं तर प्रौढ आणि पिलं यांना एकच जबडा असतो किंवा त्याला दात असतो असं म्हणू शकतो. आणि ते त्या ठिकाणी जे काय द्राक्षाचे मनुके असतात त्याचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्याच्यातनं जो बाहेर निघणारा रस आहे तर रस शोषण करण्याचं काम करत असतात. अतिशय छोटी किडे डोळ्यांनी बारीकपणे किंवा अतिशय दक्षपणे पाहिलं तर त्या ठिकाणी दिसून येते. आणि याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी नियंत्रण चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर आणि मी म्हणेल की कुठल्याही किडीचं नियंत्रण करायचं असेल तर प्रत्येक जो काही शेतकरी असतो किंवा बागायतदार असतो त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे, त्या वेलीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि हे आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा व्हायला पाहिजे जेणेकरून प्राथमिक अवस्थेत किंवा सुरुवातीच्या अवस्थेत जे काही थ्रिप्सचं पॉप्युलेशन आहे तर थ्रिप्सचं पॉप्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. बरीचशी कीटकनाशक आहेत जी बाजारात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी थ्रिप्सवर देखील प्रभावी आहेत. पण त्याचबरोबर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी बरेचसे शेतकरी फक्त वरच पृष्ठभागावर फवारणी करतात. तर त्या ठिकाणी थ्रिप्सची जी काही एक अवस्था आहे ती काही काळापर्यंत त्या ठिकाणी जमिनीत जात असते. तर जमिनीत मेट्रायझियम किंवा लेकॅनिसिलियम सारख्या जर बुरशी आपण त्या ठिकाणी मिसळून ठेवलेल्या असतील किंवा कीटकनाशकाची फवारणी करताना जर खाली आळवणी जर केली किंवा मल्चिंगचा वापर केला तर त्या ठिकाणी थ्रिप्सचं नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. ओके, धन्यवाद सर. म्हणजे सरांनी आपल्याला जैविक पद्धतीने थ्रिप्सचं कसं नियोजन करावं त्यास हे आपल्याला अँथोकरिड नावाचा एक भक्षक आहे की जो थ्रिप्सवर देखील काम करतो. पण त्याचं आपण मल्टिप्लिकेशन अजून जास्त प्रमाणात सुरू केलेलं नाही. पण माझ्याकडे मल्टिप्लिकेशन शिफारस दिलेली नाही पण भविष्यात ती येऊ शकते. हा लवकरच महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे आपल्या शेतकरी बांधवांना ते उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे सरांनी हे जैविक पद्धतीने सांगितलं, परंतु द्राक्ष बागायतदार बऱ्याचदा
जैविक पद्धतीच्या ऐवजी रासायनिक पद्धतीने जास्त विश्वास ठेवतात. तर या किडीच्या नियंत्रणासाठी द्राक्षाची छाटणी केल्यानंतर 20 दिवसांनी आणि 40 दिवसांनी, 20व्या आणि 40व्या दिवशी 80 ml इमिडाक्लोप्रिड प्रति एकर या प्रमाणात ड्रेंचिंग करण्याची शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर साधारणतः हे थ्रिप्स जी कीड आहे ही नवीन पालवीला जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करते किंवा नवीन पालवी आल्यानंतर जास्त प्रमाणात तिचा उद्रेक होतो. तर ते टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची अशी शिफारस आहे की निंबोळी अर्क 5% अथवा इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 5 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 2 फवारण्या 10 दिवसाच्या अंतराने घेण्याची शिफारस आपण या थ्रिप्स किडीसाठी केलेली आहे. आणि थ्रिप्स किडीचा मेन प्रॉब्लेम काय होतो की शेतकऱ्यांना ज्यावेळेस फळधारणा होते त्यावेळेस जर या किडीचा उद्रेक झाला तर बेरीज वरती म्हणजे द्राक्षाच्या फळावरती त्याचे चट्टे शेवटी हार्वेस्टिंगच्या वेळेस राहिलेले दिसतात. त्यामुळे या जर फवारण्या आणि मी मोरे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जैविक पद्धतीनं आपण जर केलं नियंत्रण तर त्याचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होऊ शकतं. तर पुढचा जो प्रश्न आहे तो द्राक्ष पिकामध्ये कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा कमी वापर करण्यासाठी आपण काय करू शकतो? शेटे सर. हा, आपल्याला जर द्राक्षामध्ये रोग नियंत्रण करायचं असेल किंवा कीड नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम बागेची स्वच्छता निगा राखणं फार गरजेचं आहे. बाग जर स्वच्छ असेल, बागामध्ये जर आधीच्या काळातला जर काडी कचरा पालापाचोळा पडला असेल त्याच्यावरच ह्या किडीचं वास्तव्य राहतं, ज्याला आपण प्लॅन्ट डेब्रिज म्हणतो. त्या ठिकाणाचे विषाणू, जीवाणू, हे स्पोअर्स, बुरशी तिथे असतात आणि हे स्पोअर पुढच्या ह्याच्या वेळेस छाटणीच्या वेळेस पिकाला हानिकारक ठरतात. तर त्यासाठी आपल्याला बागेत तणाची निगा ठेवणं, तण विरहित बाग ठेवणं, शिवाय बाग स्वच्छ ठेवणं आणि त्याबरोबर जैविक बुरशीचा वापर जास्त करणं. त्याच्यामुळे ट्रायकोडर्मा जी जैविक बुरशी आहे त्याचा जर आपण पावसाळ्यामध्ये कंटिन्यू वापरत करत गेलो तर आपल्याला डावणी मिळण्याचे बरेचसे स्पोर्स जे जमिनीमध्ये असतात त्याचा आपल्याला नियंत्रण करू शकतो. कारण डावणी मिळण्याचे स्पोरस मुळात ऊस स्पोर असतात, त्या रेस्टिंग स्पोर असतात, ते लवकर मरत नाही. तर ते जमिनीमध्ये असतात तर त्याचं जर्मिनेशन होऊ नये किंवा झालं ते बुरशी त्याला तेच कंट्रोल व्हावी म्हणून आपण ट्रायकोडर्माचा वारंवार वापर करणं गरजेचं आहे जमिनीमध्ये. तर जेव्हा आपले मार्च एप्रिल छाटणी होती तर पावसाळा सुरू झाला की आपण ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे जर कंटिन्यू फवारणी करत जमिनीवर गेलो तर त्याच्या आपल्याला चांगल्या पद्धतीने डावणी मिळण्याचा कंट्रोल मिळू शकतो. त्याचबरोबर जैविक रासायनिक खत केमिकल वापरण्यापेक्षा तुमचे फंजिसाइड वापरण्यापेक्षा जर बोर्डो मिक्सचा वापर केला कंटिन्यू तर त्याचाही चांगलं आपल्याला नियंत्रण रोगावर मिळू शकतं. शिवाय बागेमध्ये पाण्याचं सिंचन पद्धतीमध्ये सुधार आणणं गरजेचं आहे. सिंचन इरिगेशन मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. जर जास्त जमीन बागेचा ओलावा राहिला, मॉइश्चर राहिलं तर डावणी मिळण्याचा अटॅक जास्त होतो. तर ह्या पद्धतीने सिंचनात सुद्धा इरिगेशन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. हे बऱ्याच बेसिक गोष्टी जर आपण हाताळल्या तर आपण निश्चितच रासायनिक खताचा कमीत कमी किंवा रासायनिक कीटकनाशकांचा आपण कमीत कमी वापर करू शकतो किंवा टाळू शकतो. सर. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात आपण सर्वच गोष्टी खत नियंत्रण, सॉरी खताचं वापर, पाण्याचा वापर, त्याचप्रमाणे बागेमध्ये योग्य अशी स्वच्छता आणि त्याचबरोबर जैविक बुरशीनाशकांचा वापर. शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र जे आपलं आहे मांजरी फार्म पुणे येथे यांनी एक संशोधन केलेलं आहे आणि ते बरेच शेतकऱ्यांच्या शेतावरती त्यांनी केलेले आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आता त्याची सध्या एक ट्रायल चालू आहे, संशोधन चालू आहे की जर प्रत्येक आठवड्याला आपण 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 5 ग्रॅम बॅसिलस thuringiensis हे आळवणी म्हणजे ड्रेंचिंग आणि फवारणी जर केली प्रत्येक आठवड्याला तर आपण फक्त 1 किंवा 2 जर बुरशीनाशकांच्या फवारण्या दिल्या तरीही चांगल्या पद्धतीचं असं द्राक्ष उत्पादन घेऊ शकतो. अशा पद्धतीचे निष्कर्ष त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर शेतकऱ्यांनी जसं शेटे साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं अशा वेगवेगळ्या जैविक बुरशीनाशकांचा जर पावडर मिळलो असेल तर एम्पेलोमायसिस क्युस्किलिस नावाचं बुरशीनाशक आहे, बुरशी आहे की जिचा आपण वापर करू शकतो. ट्रायकोडर्मा हे म्हणजे भुरी आणि केवडा या दोन्ही रोगांसाठी चालतं.
बॅसिलस थुरिजेनेसिस हे केवढ्या रोगासाठी चालतं. तर अशा पद्धतीने याचा जर आपण खूप मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर शेतकरी बांधवांना जो आपला कीटकनाशकांवरती आणि बुरशीनाशकांवर, जसं मोरे साहेबांनी सांगितलं की आपण वर्टिसिलियम, मेटॅरिझम, वेगवेगळ्या प्रकारचे क्रिप्टोलोमस भुंगेरे यांचा जर वापर केला तर आपण आपलं जे अवलंबित्व आहे या कीटकनाशक आणि बुरशीनाशके याचा आपण कमी करू शकतो. आणि साहजिकच याच्यावरती जर आपण खर्च कमी केला तर उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादन घेण्यामध्ये नक्कीच याची मदत होणार आहे. तर शेतकरी बंधूंना याचबरोबर आता जवळजवळ मागील 1 तासापासून आपण द्राक्ष पिकाची छाटणी, फळ छाटणी आणि त्यानंतरची उपाययोजना याच्यावरती चर्चा करत आहोत. तर मला वाटतं आता चॅट बॉक्समध्ये पण काही प्रश्न नाहीयेत. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारावं किंवा मग आपण शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. तर मी वैयक्तिक डॉक्टर विकास भालेराव सर्व शेतकऱ्यांचे, उपस्थित शेतकऱ्यांचे, त्याच पद्धतीनं उपस्थित सर्व शास्त्रज्ञांचे आभार व्यक्त करतो. आणि फॉर्मल वोट ऑफ थँक्ससाठी मी माझे सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार यांना निमंत्रित करतो. धन्यवाद सर. धन्यवाद भालेराव सर. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या बरोबरीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो विचारा तुम्ही सांगतो आम्ही, हा प्रश्नोत्तराचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आपण घेत असतो. या कार्यक्रमाची प्रेरणा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्व संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर आणि अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर यांचं पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर या कार्यक्रमाला नेहमी आधार देतात, मदत करतात, तरी मी त्यांचं देखील या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. आज द्राक्ष पिकातील शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यापीठातील तज्ञ शास्त्रज्ञ मंडळी आपल्याला उपस्थित झाली. प्रामुख्याने डॉक्टर सतीश जाधव सर, प्रभारी अधिकारी अखिल भारतीय समन्वयित फळ संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचप्रमाणे याच फळ संशोधन प्रकल्पातील प्राध्यापक मधुकर शेटे सर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाच्या अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर संतोष मोरे सर यांचं देखील मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ग्रेप मास्टर या ॲपचे श्री सुनील शिंदे सर देखील आज उपस्थित होते, यांचं पण मी या प्रसंगी धन्यवाद देतो. उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू श्री किरण काटे असतील, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे अधिकारी जे उपस्थित होते ऑनलाईन, या सर्व अधिकारी वर्गाचे पण मी इथं मनापासून धन्यवाद देतो. याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यामागे झटत असते ती टीम म्हणजे विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या टीम मधील सर्व सदस्य म्हणजे आमचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर, माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड, या सर्वांचं देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर.